कालची नावं आणि आजची नावं यात कोणी कॉमन आहे का सगळी नवीन मंडळी आली आहेत? ठीक आहे. आपली आतापर्यंत रसविमानचे 2 तास झाले. आजचा तिसरा तास आहे. पहिल्या तासामध्ये आपण विमानस्थानाचं महत्व, विमानस्थानाचा प्रतिपाद्य विषय काय हा पाहिला होता. आपण पाहिलं होतं की चक्रपाणीची जी टीका आहे, त्याच्या म्हणजे चक्रपाणीची टीका असणारी जी चरकसंहिता आहे, त्याच्यामध्ये ज्यांचं ज्यांचं विमान जाणून घ्यायचं, त्यांचं जे एनलिस्टिंग आहे, त्याच्यामध्ये दोष भेषज असे शब्द आले होते सुरुवातीला. दोष भेषज देश काल इत्यादी. आपण म्हटलो होतो त्याला एक पाठभेद आहे. रस द्रव्य दोष विकार मग भेषज देश कालादी. म्हणजे दोष आणि भेषजाच्या ऐवजी रसद्रव्य दोष आणि विकार असा पाठभेद त्याला आहे, आणि जो गंगाधरांनी स्वीकृत केलेला आहे. स्वतः चरकाला कुठला पाठ अपेक्षित असावा असं म्हटलं तर चौथ्या सूत्राच्या सुरुवातीलाच तत्र आदौ रसद्रव्य दोष विकार प्रभावान वक्ष्यामः. एकदा वरती ज्याचं एनलिस्टिंग केलंय, ज्याचा उद्देश केलेला आहे, त्याचाच निर्देश क्रमाने येतो. त्यामुळे चरकही रसद्रव्य दोष विकार असं म्हणतो. त्यामुळे तो पाठ अधिक संयुक्तिक आहे असं वाटतं. बघायला गेल्यानंतर आपण सुरुवातीला रसप्रभाव आणि दोषप्रभाव, आपण सामान्य रसप्रभाव दोषप्रभाव बघितला, आणि रस आणि दोष यांचा सन्निपात झाल्यानंतर काय परिणाम घडतो, रसप्रभाव म्हणजे ऍक्च्युली तोच आहे, तो आपण पाहिला. त्याच्या पुढे 9व्या सूत्रापासून 9व्या-10व्या सूत्रापासून आपण दुसऱ्या तासामध्ये चर्चा केली. 9वं सूत्र होतं तत्र खलु अनेक रसेषु द्रव्येषु अनेक दोषात्मकेषु च विकारेषु रसदोष प्रभावम एकैकस्येन अभिसमीक्ष्य ततो द्रव्य विकारयोः प्रभावतत्वं व्यवस्येत. विषय असा होता की एखादं द्रव्य किंवा विकार हा जो समुदाय तयार झालेला आहे, त्या समुदायाचा प्रभाव कसा जाणून घ्यायचा, आणि एकेका रसाचा आपल्याला अलीकडे जे त्यांनी 7व्या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे की व्यवस्था लावून देण्यासाठी संसर्ग विकल्प विस्तर हा अपरिसंख्येय असला तरी व्यवस्था लावण्यासाठी आपल्याला रसांचं षट्त्व आणि दोषांचं त्रित्व या पद्धतीने हे गणित बसवून दिलेलं आहे. मग त्या असंसृष्ट दोषांचा आणि असंसृष्ट रसांचा स्वतंत्र स्वतंत्र प्रभाव आपल्याला सांगणार आहे. मधुर आम्ल लवण इत्यादींचा स्वतंत्र स्वतंत्र प्रभाव आणि वातपित्त कफांचा, आणि या एकेकांच्या प्रभावावरून हे एकत्रित आल्यानंतर जो समुच्चय तयार होतो, एकाहून अधिक रसांचं असं जे द्रव्य आहे, एकाहून अधिक दोषांनी जो होणारा विकार आहे, त्या विकाराचा प्रभाव कसा जाणायचा, त्या अनेक रसांच्या द्रव्याचा प्रभाव कसा जाणायचा, तर तो या एकेकाच्या बेरजेतून जाण्याच्या एकत्रीकरणातून जाणायचा असं 9व्या सूत्रामध्ये सांगितलं. आणि 10वं सूत्र हे आपल्याला सांगतं की असं प्रत्येक वेळी शक्य नसतं की अवयवांच्या प्रभाव तत्वाच्या एकत्रीकरणातून आपल्याला संपूर्ण समुच्चयाचं प्रभाव तत्व संपूर्ण समजलं असं प्रत्येक वेळी घडेल असं होत नाही. मग कधी बरं अवयवांच्या प्रभाव तत्वावरून समुच्चयाच्या प्रभाव तत्वाचं अनुमान करता येतं किंवा निश्चिती करता येते, जेव्हा ते प्रकृती समसमवायांनी एकत्र आलेले असतात. जेव्हा विकृती विषम समवायांनी एकत्र आलेले असतात, तेव्हा त्यातले जे अवयव आहेत त्यांचा मूळ स्वभावामध्ये काही ना काहीतरी वैपरीत्य किंवा परिवर्तन झालेलं असतं. त्यांचं प्रमाण परस्पर सापेक्ष जे प्रमाण आहे, त्यांचं बल आहे, त्यांच्यामध्ये वैषम्य असतं, आणि असं स्वभावामधलं वैपरीत्य म्हणजे विकृती आणि मानामधलं किंवा बलामधलं वैषम्य, या विकृती आणि वैषम्यामुळे समुदाय जो आहे हा अवयवांपेक्षा काहीतरी भिन्न स्वभाव अभिव्यक्त करतो. हे 2 गोष्टी आपण प्रकृती समसमवाय विकृती विषम समवाय अशा अर्थाने
पाहिल्या तर विकृती कोणाकोणाच्या बाबतीमध्ये अवयवाच्या प्रभाव तत्वानी समुदायाचं प्रभाव तत्वाचं अनुमान करता येत नाही. त्याच्यामध्ये त्यांनी दिले की नानात्मकानाम मी तुम्हाला सांगितलं गंगाधर आणि चक्रपाणींनी थोडा अन्वय वेगळा लावलाय. आपण सूत्रावरून जाऊयात सरळ. नानात्मकानाम, नाना रसात्मकानाम, नाना दोषात्मकानाम. एकाहून अधिक रसांचं द्रव्य, एकाहून अधिक दोषांचा विकार यांच्या बाबतीत त्या द्रव्याचा आणि त्या विकाराचा स्वभाव हा स्वतंत्रपणे तुम्हाला जाणून घ्यावा लागतो. कधी? जर त्याच्यातले अवयव हे विकृती विषम समवेत असतील, किंवा परस्परांचा उपघात करणारे असतील, किंवा अन्य ज्या विकल्पना निर्माण करणारे हेतू हे त्या संयोगाच्या बाबतीत घडलेले असतील, तर ज्यांचा संयोग झालेला आहे त्यांच्या स्वभावामध्ये परिवर्तन घडतं आणि समुदायाचा त्यांच्या एकत्रीकरणातून जे तयार झालेलं मितकुट आहे त्याचा स्वभाव हा अवयवांपेक्षा भिन्न असतो. याच्यामध्ये आणखीन एक खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला आठवत असेल, मी कालही हे सांगितलं की वाग्भटातलं सूत्र आहे, तस्मान नैक रसन द्रव्यम भूतसंघात संभवा नैक दोषास्ततो रोगा. अनेक रसात्मक द्रव्य आणि अनेक दोषात्मक विकाराच्या बाबतीत ही सगळी चर्चा चालली. मग एक रसात्मक द्रव्य किंवा एक दोषात्मक विकार यांच्या बाबतीत काय आहे? रसप्रभावावरून द्रव्य प्रभाव, दोष प्रभावावरून व्याधी प्रभाव. इतकं सरळसोट गणित आहे. परंतु खरंच केवळ एक रसात्मक द्रव्य उपलब्ध होऊ शकतं का? केवळ एक दोषात्मक विकार उपलब्ध होऊ शकतो का? शास्त्राचीच प्रतिज्ञा आहे की भूतसंघात समज, सगळीच द्रव्य पांचभौतिक असल्यामुळे केवळ एकाच रसाचं द्रव्य अशी गोष्टच नसते. आपल्याला माहितीये की सगळेच व्याधी हे त्रिदोषात्मक असतात असं स्टेटमेंट ग्रंथामध्ये येतं. सर्वच व्याधी त्रिदोषात्मक आहेत. मग खरंच केवळ एक दोषजन्य व्याधी अशी गोष्ट प्रॅक्टिकली असते का? म्हणजे तुम्हाला एकूणच नेहमीच द्रव्याचा प्रभाव जाणून घेताना त्याला कॉन्ट्रीब्यूट करणारे जे रसवीर्य गुण इत्यादी गोष्टी तुम्ही जाणता, अवयव किंवा त्याचे धर्म, त्याच्यावरून द्रव्य प्रभावाचं तुम्ही समुच्चय एकत्रित करून त्याचं अनुमान करत असता. तसंच दोषांच्या प्रभावावरून विकाराचा अनुमान करू शकता. जेव्हा असं अनुमान तुम्ही करू शकता तेव्हा त्या समुच्चयाला प्रकृती समसमवायाने तयार झालाय असं तुम्ही लक्षात घेता. जेव्हा तसं अनुमान करता येत नाही आणि स्वतंत्रपणे द्रव्य स्वभाव आणि विकार स्वभाव वेगळाच जाणून घ्यावा लागतो, तेव्हा तुम्ही विकृती विषम समवाय आहे असं म्हणता. आपण आणखीन एक काल उदाहरण पाहिलं होतं, म्हणजे बोलताना गोष्ट सांगितली होती की प्रकृती समसमवाय किंवा विकृती विषम समवाय हा एखाद्या मोठ्या रेंज सारखा आहे. एक टोक आहे अगदी सपखल प्रकृती समसमवाय, म्हणजे काय? असे समुच्चय, असं द्रव्य धरू आपण, अशी द्रव्य ज्यांच्यामध्ये रसांच्या प्रभावावरून निश्चितपणे द्रव्य प्रभाव कळतोच कळतो. मग एकच रस प्रधान असेल त्यांच्यात म्हणून, किंवा एकाहून अधिक रस असले तरी सुद्धा प्रकृती समसमवाय त्यांच्या त्या रसांच्या प्रभावांचं एकत्रीकरण, 1+1=2 बेरीज केली की आपल्याला द्रव्याचं कळतच कळतं. ही एक टोक आहे प्रकृती समसमवाय. आणि एक दुसरं टोक आहे विकृती विषम समवायाचं, की ज्याच्यामध्ये त्याचा रस एक किंवा अनेक रस काय आहेत त्या रसांवरून तुम्ही ज्या प्रभावाचं अनुमान कराल त्याच्यापेक्षा ते द्रव्य काहीतरी वेगळ्याच तऱ्हेचं असतं. हे विकृती विषम समवायाचं दुसरं टोक. सगळी द्रव्य ही फक्त या दोन टोकाला लँड होत नाहीत, त्याच्यामध्ये पुष्कळ असतं. म्हणजे अशी द्रव्य असतात ज्यांच्यामध्ये पुष्कळचं प्रकृती समसमवायासारखं गणिते, काहीतरी विकृती, काहीतरी वैषम्य आपल्याला प्रभावातलं दिसतं. आणि विकृती विषम समवायामध्ये सुद्धा काही काही गोष्टी ह्या तुम्ही त्याच्या अवयवांच्या प्रभावावरून अनुमान करून जाणून घेऊ शकता. तुम्हाला हे शब्दांवरून क्लिष्ट वाटलं तरी आपण त्याची उदाहरणं बघूया, हे ग्रंथात कसं येतं. आपण रसस्कंद पाहिलेले, आत्रेय भद्र काव्यामध्ये रसस्कंध येतील.
रसभेदी अध्यायामध्ये रसस्कंध येतील. एकदा तुम्हाला सांगितलं हा मधुरस्कंद आहे, हा अम्लस्कंद आहे, हा कटुस्कंद आहे, त्याच्यामध्ये जितकी म्हणून द्रव्य येते तिथे आपण काय करतो, मधुर रस प्रभाव जो काही आहे तोच जेव्हा तो द्रव्य व्यवस्थित कॅरी करू शकतो, मधुर रसप्रभाव हा कुठलाही विरोध न होता जेव्हा तो द्रव्य अभिव्यक्त करतो, द्रव्याच्या ठिकाणीही त्याच प्रभावाचं आपल्याला विशेष दिसतात सगळे, तेव्हा आपण रसावरूनच त्या द्रव्याचं पूर्ण जाण करून घेऊ शकतो. बरोबर आहे. त्यामुळे द्रव्याचं प्रभावतत्व हे रसप्रभावावरून सहज आपल्याला समजू शकतं. अशी गोष्ट स्कंधांमध्ये सांगितली. रसस्कंधांमध्ये एनलिस्ट केलेल्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत वैशिष्ट्य काय आहे, भले ते एक रसात्मक द्रव्य असू देत किंवा त्यात काही अनेक रसात्मक सुद्धा द्रव्य असतील, म्हणजे मधुर स्कंदामध्ये केवळ फक्त मधुर हा एकमेव रस असणारी द्रव्य नाहीये. मधुर ज्यांच्यामध्ये प्रधान आहे अशी त्यातली द्रव्य, ज्याच्यामध्ये काही काही द्रव्य ही अनेक रसात्मक पण असते, पण ती सगळी कशी असतात, प्रकृती समवायांनी समुच्चय झालेला असतो आणि त्यामुळे मधुर रसाच्या प्रभावावरून त्या स्कंदातल्या सगळ्या द्रव्यांचा प्रभाव हा त्याच्याशी जुळणारा असतो, अनुमानास योग्य असतो, तो कॅरी करतो, म्हणून तो त्या स्कंधात ती द्रव्य येतात. त्याच्यासाठी आणखीन एक खूप चांगलं उदाहरण तुम्ही बघाल तर चरकाने जसं आत्रेय भद्र काव्यामध्ये रसस्कंद सांगितले, तसंच याच विमानस्थानामध्ये पुढे 8व्या अध्यायामध्ये आस्थापन स्कंध येते. आस्थापन स्कंधांमध्ये काय म्हणतो चरक, त्याच्यात मधुर स्कंध घेतला आस्थापनाचं, त्यात कोणकोणती द्रव्य घेतो, तो म्हणतो मधुर रसानी, मधुर प्रायाणी, ज्यांच्यामध्ये केवळ मधुर नाही पण अनेक रस आहेत, पण त्यात मधुर प्रधान आहे, माधुर्य त्यातलं उत्कट आहे, ती मधुर प्रायाणी. मधुर विपाकाने, ज्यांच्यामध्ये व्यक्त रसामध्ये मधुर नाहीच पण शरीराशी प्रवृत्ती झाल्यानंतर जेव्हा अग्नीचं कार्य त्या द्रव्यावर होतं आणि ते परिणत होतं, विपक्व होतं, विपक्व झाल्यानंतर ज्याच्यामध्ये माधुर्य दिसतं किंवा मधुर रसाचा प्रभाव दिसून येतो, ती मधुर विपाकाची द्रव्य. आणि त्याच्या पुढे जाऊन चरक म्हणतो की मधुर आणि मधुर प्रायाणी, मधुर विपाकानी, मधुर प्रभावाणी, ज्यांचा रस सुद्धा मधुर नसेल, ज्यांचा विपाक सुद्धा मधुर नसेल, पण मधुर रस प्रभाव ज्या द्रव्यांचा दिसून येतो द्रव्य विशेषामुळे, द्रव्य प्रभावच असा आहे की भले त्यात माधुर्य नसलं तरी सुद्धा तो मधुर रसाचा प्रभाव कॅरी करतो, ती सगळी मधुर प्रभावाणी, अशी सगळी द्रव्य त्यांनी त्या स्कंधात एकत्र केली. असाच त्यांनी अम्लस्कंध केला आणि प्रत्येक रसाचा स्कंध असाच केलाय. सो जिथे जिथे रसस्कंध असे म्हणून येतात तिथे तिथे लक्षात घ्यायचं की त्यातली द्रव्यांच्या प्रभावाचं अनुमान हे तुम्ही रसाच्या रसप्रभावावरून करू शकताय, म्हणून तर ती तिथे एकत्र आली, रसाने त्यांचा निर्देश केला गेला. दुसरा गट काय आहे की ज्यांच्यामध्ये रसावरून प्रभाव जाणता येत नाही, रसप्रभावावर, ती कुठे येतात गोष्टी, ते येतात द्रव्य प्रभाव स्वतंत्रच जाणून घेतला पाहिजे, केवळ रसप्रभावावरून म्हणजे गुणप्रभावावरून तुम्ही द्रव्याच्या प्रभावाचं अनुमान पूर्णपणे लावू शकत नाही. ती सगळी द्रव्य येतात जेव्हा जिथे द्रव्यांच्या गुणकर्मांचं साक्षात लिस्टिंग आहे, जसं आहे द्रवद्रव्य विज्ञानीय, जसं आहे अन्नस्वरूप, याच्यामधला अन्नपान विधी, किंवा इवन भेषज द्रव्यांच्या बाबतीत जसं तुम्ही रसायन अध्यायामध्ये घेतलं हरितकीचं एवढं एलॅबोरेटली वर्णन आहे का, कारण हरितकीचे रस प्रभाव सांगून म्हणजे रस सांगून हरितकीचा प्रभाव नाही कळणार. रस म्हणजे फक्त ती कशाय रसाची किंवा ती पंचरसात्मक अलवण आहे एवढं सुद्धा नाही, रस हा गुणवाचक शब्द आहे. तर हरितकीचा रस म्हणजे हरितकीचं संपूर्ण गुणसमुच्चय जरी सांगितला की ती कषाय प्रधान पंचरसात्मक आहे, ती अलवण आहे, ती मधुर विपाकी आहे, ती उष्णवीर्याची आहे, ती लघु आणि वृक्ष आहे, हे सगळ्या धर्मांचं जरी कथन केलं तरी या सगळ्यावरून सुद्धा जे 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 समजेल त्याच्या पलीकडे हरितकी नावाचं द्रव्य काहीतरी वेगळे की जे फक्त द्रव्य प्रभावातूनच जाणता येतं. म्हणून अशाच वेळी या सगळ्या अध्यायांमध्ये जिथे द्रव्याचं साक्षात वर्णन आहे तिथे वर्णन कसं येतं, काही ठिकाणी एखादा रस सांगितलेला असतो, एखाद्या ठिकाणी रसविपाक दोन्ही देतात, वीर्य देतच नाही, एखाद्या ठिकाणी वीर्य पण देतात, एखाद्या ठिकाणी गुरुवादी गुणांपैकी गुण पण देतात, सगळंच सगळ्यांच्या बाबतीत सांगितलं जात नाही, पण विशेष कार्य
एखादं विशेष कर्म, एखादे दोषघ्नता असेल, दोषकरत्व असेल, एखादं व्याधिघ्नत्व असेल, कुठली तरी विशेष गोष्ट त्या गुणांमध्ये आलेली असते त्या द्रव्याचं वर्णन करताना, कुठल्याही बाबतीत. म्हणजे काय केलेलं असतं, जे तुम्ही रसप्रभावानी म्हणजे गुणप्रभावानी जाणून घेऊ शकता, त्याचा निर्देश हे मधुर आहे, ही कटू आहे, ही कषाय आहे, किंवा ही खूप अतिशीत आहे, अशा प्रकारे सांगतात. आणि जे तुम्ही रसप्रभावावरून जाणून घेऊ शकणार नाही, केवळ द्रव्य प्रभावावरून जाणता येईल, हे त्रिदोषकृत आहे, हे त्रिदोषघ्न आहे. ही रसायनी आहे, काकमाची रसायनी आणि वृक्ष आहे. हे कसं तिच्या तुम्ही रसप्रभावावरून कसं जाणून घेणार? हा द्रव्य प्रभाव आहे. लक्षात येतं? तर अशा प्रकारे द्रव्यतः जिथे जिथे विज्ञान येतं, तिथे तिथे आपल्याला काय दिलेला असतो, त्या द्रव्याच्या प्रभावापैकी जो भाग हा त्याच्या गुणाशी अनुगुण असतो, तेवढ्या ठिकाणी फक्त गुणांचं कथन करतात. आणि जो अनुगुण नसलेला विशिष्ट भाग असतो, विशिष्ट द्रव्य स्वभाव आहे, तो सगळा साक्षात कर्मांच्या भाषेत, परिणामाच्या भाषेत असा त्याचा उल्लेख केलेला असतो. अशा प्रकारे आपल्याला ग्रंथामध्ये रसप्रभाव आणि द्रव्य प्रभाव वापरलेला हा जागोजागी दिसतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं एक महत्वाची गोष्ट आणि जी आपण पाहिली की प्रायः एक रसात्मक द्रव्य एक दोषात्मक विकार ही गोष्ट जी आहे ही प्रॅक्टिकली अगदी रेअर आहे. म्हणजे तसं परिणाम तसं दिसणं हे रेअर आहे, असणं तर ते नसतंच. कारण सगळं समुच्चयात्मक असल्यामुळे, भूतसंघात संभवजन्य असल्यामुळे प्रायः द्रव्य ही अनेक रसाची किंवा अनेक गुणांची संमिश्रच असतात. आणि प्रायः विकार हे सर्व दोषांचं कुठे ना कुठे त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असतंच असतं. त्यामुळे आपल्याला तो समुदाय हा फक्त प्रकृती समवायानी असेल तर आपल्याला अवयव प्रभावावरून जाणता येतो त्याचा समुदायाचा स्वभाव. विकृती विषम असेल तर आपल्याला अवयवांच्या पलीकडे जाऊन त्या समुच्चयाचा म्हणून स्वतंत्रपणे प्रभाव जाणून घ्यायला पाहिजे. अशा प्रकारे रसप्रभाव सांगून झाल्यानंतर द्रव्य प्रभाव सांगायला घेतला. द्रव्य प्रभावामध्ये आपण असं पाहिलं होतं की तैल, सर्पी आणि मधु ही 3 द्रव्य उदाहरणादाखल घेतली. असा अनेक द्रव्यांच्या बाबतीत द्रव्य प्रभावाविषयीचं वर्णन करता येईल. द्रव्य प्रभाव सांगताना आणखी महत्वाची गोष्ट काय केली की त्या द्रव्याचे गुण पण सांगितले. गुणांचं कथन का केलं? गुणांचं कथन याच्यासाठी केलं की जसं तैल हे स्निग्ध उष्ण गुरु आहे, तर वाताचे वायू वृक्ष शीत लघु असल्यामुळे कशामुळे तो वाताला जिंकू शकतो याचा चिंतन करण्यासाठी, याचा तर्क, याचा कार्यकारण संबंध एस्टॅब्लिश करण्यासाठी गुणांचंही कथन केलं. परंतु अशा गुणाची सगळीच द्रव्य इतकी उत्कृष्ट वातशामक असूच शकत नाहीत जसं तिलतेल आहे. हा त्या तैलाचा हा द्रव्य विशेष, द्रव्य प्रभाव आहे. म्हणून हे सांगण्यामागचं कारण काय सांगतं आपल्याला की द्रव्य प्रभाव आपण जेव्हा समजून घेतो याचा अर्थ गुणप्रभाव हा संपूर्ण, रसप्रभाव हा संपूर्ण सोडून देऊन द्रव्य प्रभाव फक्त लक्षात घेतो असं नाही. आपण द्रव्य प्रभाव जाणून घेत असताना त्याच्यामधल्या गुणसमुच्चयाचं, रसप्रभावाचं सुद्धा ज्ञान चिंतनासाठी, कार्यकारण संबंधासाठी आपण वापरतो. याचं एक का त्याचं वापरतो याचं एक उदाहरण सांगते तुम्हाला. एका आमलकी सारखं द्रव्य, आमलकी त्रिदोषघ्न आहे, हा तिचा द्रव्य प्रभाव आहे, बरोबर आहे. आता ती त्रिदोषघ्न आहे म्हणजे ती वातघ्न पण आहे किंवा ती कफघ्न पण आहे. पण ती कफघ्न कार्य कशी दाखवते याच्यासाठी तिचा रसप्रभाव, गुणप्रभाव पण आपण लक्षात घेतो. हरितकी कफघ्न आहे हा द्रव्य प्रभाव, पण हरितकी कफघ्न कशी आहे, सॉरी आमलकी कफघ्न कशी आहे? आम्लरसाची आहे म्हणून कफघ्न आहे का? शीतवीर्याची आहे म्हणून कफघ्न आहे का? किंवा ती मधुर विपाकाची म्हणून कफघ्न होऊ शकेल का? ती वृक्ष आहे म्हणून कफघ्न. वृक्ष गुण काय करतो? वृक्ष या गुणाचा प्रभाव काय आहे? शोषण करणं हा त्याचा प्रभाव आहे. मग मद आमलकी ही कुठल्या कफासाठी कफघ्न कार्य करू शकेल?
जो द्रवबहुल खूप क्लीन्न असंहत झालेला कफ आहे त्याचं विशोषण करण्याचं काम ही आमलकी करू शकेल. अत्यंत चिकट आणि गुरू अपक्व अशा कफावर आमलकी किती काम करू शकेल? ती काही पाचन स्वभावाची नाहीये. तर त्यामुळे आपल्याला द्रव्य प्रभाव म्हणून तिची त्रिदोषघ्नत्व कळलं किंवा आमलकी कफग्न आहे हे कळलं, तरी सुद्धा त्याच्यातला गुणसमुच्चय, त्याचा रसप्रभाव किंवा गुणप्रभाव हा कुठे आपण कन्सिडर करतो की कुठल्या स्वरूपाच्या दोषावर कफ हा कुठल्या स्वरूपामध्ये असलेला, कुठल्या हेतून ती बिघडलेला कफ असताना आमलकीचा कफग्न द्रव्य प्रभाव आपल्याला उपयोगी पडेल वापरण्यासाठी, याच्यासाठी आपण तो रसप्रभाव गुणसमुप्रभाव सुद्धा लक्षात घेतो. म्हणून द्रव्य प्रभावाचं उदाहरण देत असताना सुद्धा इथे गुणांची रसाची चर्चा येते. हा मुद्दा स्पष्ट आहे असं मला वाटतंय. आता आपण द्रव्य प्रभावावरून पुढे जाऊयात. द्रव्य प्रभावाचंच दुसरं उदाहरण आहे. आपण एक द्रव्य प्रभावाचं उदाहरण काय पाहिलं की ही अत्यंत हिततम दोषघ्न हा प्रभाव, वातघ्न पित्तघ्न कफघ्न हा प्रभाव सतत अभ्यास ज्यांचा करू शकू आणि सतत अभ्यासाने शरीराला अत्यंत शुभ स्वरूपाचा संस्कार देऊ शकणारी द्रव्य, असा एक अत्यंत शुभ प्रभाव असणारी 3 द्रव्य पाहिजे. आता आपण कुठली द्रव्य पाहणार आहोत? अथ खलु त्रीणि द्रव्याणि न अति उपयुंजित अधिकम अन्येभ्यः द्रव्येभ्यः. आता 3 अशी द्रव्य सांगतो की जी काही फार वापरू नयेत, इतर द्रव्यांहून अधिक तर कधीच नाही. अन्येभ्यः द्रव्येभ्यः. बाकीची द्रव्य, इतर सर्वसाधारणपणे द्रव्य जितकी वापरली जातात, जेवढ्या प्रमाणामध्ये सेवन केली जातात, त्या तुलनेत ही द्रव्य मात्र फार सेवन करू नयेत. तद यथा पिप्पली क्षारः लवणम् इति. पिप्पल्यः हि कटुकाः सत्यो मधुरविपाकः. गुर्व्यो नात्यर्थं स्निग्धोष्णः प्रक्लेदिन्यः भेषजाभिमताश्च. पिंपली किंवा पिंपळ्या कशा आहेत की कटू असूनही, कटू रसाच्या असूनही मधुर विपाकी आहेत. गुरु आहेत. गुर्व्याः न अत्यर्थम स्निग्धोष्णः. गुरु आहेत, फार गुरु नाहीत. अत्यर्थ हे दोन्हीकडे लावू शकतो. फार गुरु नाहीत, फार स्निग्ध उष्ण नाहीत. प्रक्लेदिन्यः, पण क्लेदन करणाऱ्या आहेत. म्हणून ह्या कशा वापराव्यात? भेषजाभिमताश्च, त्या भेषज म्हणून वापराव्यात. हे आहार्य द्रव्य म्हणून वापरण्याची गोष्ट नाही. हे प्रायः भेषज म्हणून वापरण्याजोगं द्रव्य आहे. भेषजाभिमताश्च ताः सद्य. जर त्या सद्य वापरल्या गेल्या तर त्या भेषज म्हणून उपयुक्त किंवा अभिमत आहेत. शुभाशुभ कारिण्यश्च भवन्ति. शुभ अशुभकारी भवतात. म्हणजे त्यांनी शुभ परिणाम पण दिसतो, अशुभ परिणाम पण दिसतो. कसा शुभ परिणाम दिसतो? जर त्या सद्य वापरल्या गेल्या तर त्या भेषजाप्रमाणे कार्य करतात आणि त्या शुभ परिणाम देतात. पण त्या जर अधिक प्रमाणात वापरल्या गेल्या, म्हणजे सतत किंवा अधिक मात्रेत वापरल्या गेल्या, तर विशेषतः प्रक्लेदन, शरीराचं क्लेदन करणं, अशा स्वरूपाचं त्यांनी अशुभ कार्य उत्पन्न होतं आणि त्यामुळे त्या आहार म्हणून किंवा नियमित अभ्यासासाठी अभिमत नाहीत. मग त्या कशात? आपातभद्राः. अडचणीचा प्रसंग आला तर तेवढी अडचण सोडवण्यासाठी पिंपळी वापरावी. पिंपळी ही काही नित्य आहार म्हणून शीलन करू नये. आपातभद्रत्व कसं आहे तिचं? प्रयोग समसाद्गुण्यात. तिचा प्रयोग कोणत्या अवस्थेमध्ये, कोणत्या प्रकारे, कसा तिचा उपाय किंवा योजना केली जाते, ती जर समत्वानी सम्यक सद्गुण स्वरूपाचा प्रयोग केला गेला तर ती शुभ परिणाम देणारे, तर ती भेषज ठरणार आहे.
प्रयोग सम साद्गुण्यात. अन्यथा जर समत्वाने वापर केला गेला नाही, अयोग्य प्रकारे वापरली गेली किंवा अभ्यास केला गेला, तिचं शीलन केलं गेलं, आहार्य द्रव्यासारखं वापरली गेली, तर मात्र दोष संचयानुबंधा हा ती क्लेदन करत राहिल्यामुळे शरीरामध्ये पुष्कळ प्रमाणामध्ये दोषांचा संचय वाढवणारी आहे. सततम उपयुज्यमाना, ती सतत वापरली गेली. आहार, पिंपळी वगैरे हे द्रव्य, जसं आपण सगळ्यांना आज विचारलं तर एक आलं आणि लसणीचं वाटण सगळ्यांच्या वरण भाज्यांमध्ये असतं स्वयंपाकामध्ये. तसं पिंपळ्या हा मसाल्याचा पदार्थ असल्यासारखा किंवा कटू म्हणून चवीसाठी आहारामध्ये वापरण्याचाही प्रघात असतो, असायचा. सध्याच्या काळात स्वतंत्र मसाले वापरण्याचं प्रमाण कमी कमी होऊन सगळेच जण मसाले हे एकत्रच वाटण वापरलं जातं तयार मसाल्यांच्या फॉर्म मध्ये. पण अदरवाईज खडे मसाले असण्याच्या काळामध्ये जसे मिरे घातले जातात, जसे वेलदोडा घातला जातो, जशी दालचिनी घातली जाते, जसं चक्री फूल घातलं जातं, तसं पिंपळ्या सुद्धा आहारयोगी म्हणून घालण्याचा ट्रेंड निर्माण होऊ शकतो किंवा कधी काळी असू शकतो कुठल्या कुठल्या प्रांतांमध्ये. तर ती काय होते सतत उपयुज्यमान, ती जर अशी वारंवार किंवा सतत वापरली गेली तर गुरु प्रक्लेदित्वात, ती गुरु आणि क्लेदन करण्याच्या स्वभावामुळे श्लेष्माणम उत्क्लेशयंती, ती श्लेष्म्याचा उत्क्लेश करते. म्हणजे जी पिंपळी आपण समजतो की कफग्न म्हणून वापरावी, कफाचं विलयन वगैरे करेल, छेदन करेल, ती प्रत्यक्षात गुरु आणि क्लेदन करणारी असल्यामुळे सतत वापरली गेली तर ती कफाचं उत्क्लेशच करते, कफ अधिक वाढवते. औष्ण्यात पित्तम, तिच्या औष्ण्यामुळे ती पित्तही वाढवते. आणि नच वात प्रशमनाय उपकल्पनते, आणि ती फारसं वाताचं प्रशमही करू शकत नाही. का? अल्पस्नेहोष्ण भावात. ती तिच्यामधलं औष्णी आणि स्निग्धता ही अगदी बेताची असल्यामुळे तिचं फारसं वातग्न कार्य सुद्धा आपल्या प्रत्ययाला येत नाही. त्याच्यामुळे ती सतत वापरली गेली तर वातशमनालाही उपयोगी नाही आणि पित्त आणि कफ ही दोन्हीही बिघडवायला मात्र ती कारणीभूत ठरते. योगवाहिन्यस्तु खलु भवन्ति तस्मात पिप्पलीर न अति उपयुंजित. आणि या कारणामुळे पिंपळी ही अधिक प्रमाणामध्ये वापरू नये. आता ही द्रव्य प्रभावासाठी जी घेतलेली उदाहरणं आहेत त्यांची एक साधं वैशिष्ट्य आपण कालही म्हटलो की स्निग्ध उष्ण गुरु असल्यामुळे वातग्न आहे, पण स्निग्ध गुरु असल्यामुळे हे कफाला बिघडवत का नाही, किंवा उष्ण असल्यामुळे हे पित्ताला का बिघडवत नाही, याची चर्चा इथे का केलेली नाही. सतत अभ्यास करण्यासाठी तैलाची प्रशस्ती का आली, किंवा सर्पी हे पित्ताला जिंकतं मधुर शीत आणि मंद असल्यामुळे, पण ते मधुर शीत आणि मंद असल्यामुळे अत्यंत कफकर आहे म्हणून त्याचं शीलन करू नये असा उल्लेख इथे का नाही आला. उलट आपण शीलनीय द्रव्य कुठली आहार्य हे जर सूत्रस्थानात जाऊन पाहिलं तर सर्पी हे शीलनीय द्रव्य, मधु हे शीलनीय गोष्ट आहे. हा द्रव्य प्रभावातला विशेष आहे. द्रव्य प्रभावाचं आणखीन एक वैशिष्ट्य काय की त्याचा जो गुणसमुच्चय आहे ते द्रव्य असं आहे ते शरीराला शुभ परिणाम देणार आहे. आणि अभ्यासाने आणि अधिक अभ्यासाने जी शरीराला अशुभच परिणाम देतील ही द्रव्य नाती उपयुंजित मध्ये आली. त्याच्यासाठी काल आपण द्रव्य प्रभावाचा एक वेगळा संदर्भ जो पाहिला होता तो हा होता की शेवटी द्रव्य जी प्रभावाने 3 प्रकारची असतात, किंचित दोष प्रशमनम, किंचित धातू प्रदूषणम, स्वस्थ वृत्तो पतन किंचित, किंवा जो वाग्भट सांगतो शमनं कोपनम स्वस्थित. तर जी सतत अभ्यासासाठी येणारी द्रव्य असतात शीलनीय, तो द्रव्य प्रभाव त्यांचा कसा असतो, स्वस्थ वृत्त हित असतो आणि शमन स्वभावाचा असू शकतो. आणि जी आपातभद्र म्हणून येतील ती कधीतरीच वापरा, अवस्थिकच प्रयोग करा, ही प्रायः कुठल्या स्वरूपाची असतात, ही त्यांचा प्रभाव धातू प्रदूषण किंवा कोपन स्वभावाचा असतो. मग अशी कोपन किंवा धातू प्रदूषण प्रभाव असणारी द्रव्य प्रमाणापेक्षा अधिक आणि अयोग्य अवस्थांमध्ये अयोग्य प्रकारे वापरली गेली तर ती प्रायः विकाराचा हेतू, दोष बिघडण्यासाठी, दोष प्रकोपाचा हेतू ठरणारी असतात. द्रव्य प्रभाव लक्षात आला.
गुणांचं कथन करून सुद्धा त्याच्या पलीकडे हितत्व अहितत्व हीच गोष्ट द्रव्य प्रभावाने सगळ्यात जास्त बदलते. आणि त्यामुळे त्या गुणांचं कामुकत्व आपल्याला कुठल्या शरीरातल्या भागावर पाहायला मिळेल नाही मिळेल हे बदलतं. त्याच्यासाठी आपण सुरुवातीला जो रसप्रभाव पाहिला की मधुराम्ल लवण रस, यांनी दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत. कफाचा प्रकोप पण होऊ शकेल, कफाचं वर्धन पण होऊ शकेल आणि वायूचं शमन पण होऊ शकेल. तर कुठलं द्रव्य हे योग्य प्रमाणात वाताचं शमन करतं, क्षीण असलेल्या कफाला वाढवतं, पण सम असलेल्या कफाला बिघडवत नाही, असंच शमन किंवा स्वस्थ हित प्रभावाचं द्रव्यच आपण शीलन करू शकतो, जसं क्षीरघृत. जी द्रव्य मधुराम्ल रसाचं दही हे अत्यंत हे कफ वाढवतं आणि वात कमी करतं, हे बरोबर आहे. पण ते प्रमाणात असलेल्या कफाला सुद्धा वाढवत वाढवत नेऊन विकारकारी होऊ शकेल एवढ्या प्रमाणात वाढवू शकतं. असा मधुराम्ल रस जर त्याचा असेल तर असं दधी शीलनीय राहत नाही, उलट ते दोषकर होतं. त्यामुळे सतत शीलन. आणि आणखीन एक खूप चांगलं तुम्हाला द्रव्य प्रभावाचं उदाहरण सांगते. अभ्यासाने काय होतं, तुम्ही अन्नपान चतुष्कामध्ये पाहिला तर मला वाटतं विविधाशित तृतीयच्या सुरुवातीला किंवा असं दिलेलं आहे अन्नपान विधीच्या सुरुवातीला, की सततच अभ्यास केला असता त्या द्रव्याने काय दिसतं. तर दधीनी काही चांगली कर्म दिसत नाहीत का? दिसू शकतात ना. पण दधीचं प्रभाव कुठलं कर्म दिलेलं आहे? दधी शोफम जन्य. नित्य अभ्यास केला असता दह्याचा प्रभाव काय आहे? दही शोफ निर्माण करतं. म्हणजे ते कसं आहे? कोपन स्वभावाचं किंवा अशुभ कर्म करणं हा त्याचा प्रधान प्रभाव आहे. ते युक्तिपूर्वक वापरलं तरच तुम्हाला त्याचं दोषघ्न कार्य किंवा शुभ कार्य हे कुठेतरी दिसून येईल. त्याच्यासाठी मग कोपन स्वभावाची जी द्रव्य असतात त्यांचा वापर करत असताना युक्तीची अवस्था योग्य असण्याची अपेक्षा वाढत जाते, भले ती आहारात असू देत किंवा औषधात असू देत. आणि दुसरी गोष्ट, त्यांचा सतत आणि अधिक प्रमाणामध्ये वापर कधीही करू नये हेही आपल्याला समजतं. अशा प्रकारे हा द्रव्य प्रभाव ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तस्मात पिप्पली नाती उपयुंजित, म्हणून पिंपळी ही अधिक प्रमाणामध्ये वापरू नये. क्षारः क्षारः पुनः औष्ण्य तैक्ष्ण्य लाघवोपपन्नः. औष्ण्य तैक्ष्ण्य आणि लाघव या गुणांनी युक्त, या धर्मांनी युक्त असतो तो. क्लेदयती आदौ पश्चात विशोषयती. क्षाराचा स्वभाव विचित्र आहे. क्षार कोणत्याही गोष्टीचा आधी क्लेदन करतो, त्याच्यामध्ये ओलावा निर्माण करतो, त्याला चिकट ओलसर आर्द्र करतो आणि मग नंतर त्याचं विशोषण करतो. 6 पचन दहन भेदनार्थम उपयुज्यते. पचन, दहन दाह निर्माण करणे किंवा अक्षरशः अग्नी. पचन ही परिणमने, पण दहनामध्ये त्या परिणमन करण्याची इंटेन्सिटी खूपच जास्त आहे. असं परिणमन की साक्षात जाळेल अशा प्रकारचं पचन दहन भेदनार्थम, संघातांचा भेद करण्यासाठी तो वापरला जातो. स अतिप्रयुज्यमानः, तो अधिक प्रमाणात वापरला गेला तर केश अक्षी हृदय पुंस्त्वोपघात करा. तो केश अक्षी हृदय पुंस्त्व यांचा उपघात करणारा आहे. केशाक्षी हृदय पुंस्त्वोपघात करा संपद्यते असा तो होतो. ये ही एनम, आणि जे याला, कोण जे? ग्राम नगर निगम जनपदाहा, जे वेगवेगळ्या गावातले शहरांमधले वेगवेगळ्या प्रदेशामधले लोक, एक समाज सततम उपयुंजते, तो सतत त्याला वापरत राहतो. ते आंध्य शांढ्य खालित्य पालित्य भाज्या हृदयापकर्तिनश्च भवन्ति. तो समाज कसा होतो? त्या समाजामध्ये कुठल्या गोष्टी अधिक एव्हिडंट होत जातात? आंध्य, नेत्राचे विकार होऊन दृष्टी जाणं. शांढ्य, क्लैब्य येणं किंवा एक व्यवाय सामर्थ्य जाणं, ही षंढता आहे. आणि दुसरं
बीज आहे पण ते निष्फल आहे, फलीभूत न होणारं शुक्र आहे, हेही शांढ्य आहे. खालित्य, खालित्य केशशातन, तुम्हाला कल्पना आहे, पालित्य केशांचं पचन होऊन, हे दोन्ही काय अकाल, यथायोग्य काळी झालं तर तो काही क्षाराचा परिणाम नाही म्हणता येणार. अकाल हे या स्वरूपामध्ये आहे किंवा खूप अधिक प्रमाणामध्ये. खालित्य पालित्य भाज्या हा हृदयापकर्तिनिश्च, हृदयापकर्तिनश्च. अपकर्तिन म्हणजे कापल्याप्रमाणे वेदना, हृदयाच्या ठिकाणी कर्तन झाल्याप्रमाणे किंवा हृदयामध्ये ओढ बसल्याप्रमाणे किंवा हृदय दुर्बल आहे ज्यांचं, हृदयाला उपद्रव आहे, अशा प्रकारचे हे लोक होतात. तद्यथा, त्याची उदाहरणं सांगतो. प्राच्य चीनाश्च, प्राच्य आणि चीन प्रांतामध्ये क्षार अधिक वापरले जातात, त्यांच्या ठिकाणी हे उपद्रव हे कॉमन आहेत. तस्मात क्षारम न अतिउपयुंजित, म्हणून क्षार फार वापरू नये. द्रव्य प्रभाव, अशुभ द्रव्य प्रभावाचं हे दुसरं उदाहरण. याच्यामध्ये विशेष करून समाजाचं उदाहरण का घेतलेलं असावं? कारण जेव्हा एक साधी गोष्ट आहे आपल्याकडे, जेव्हा एखादा रुग्ण येतो जो आंधी शांढी अशा काही गोष्टी घेऊन, कुठल्याही विकाराचा, खालित्य पालित्याचा कुठलाही, तर तुमच्या असं लक्षात येईल की अशी गोष्ट घडवू शकणारे, त्याचे आपण जेव्हा सगळे हेतू पाहतो तेव्हा अशी गोष्ट घडवू शकणारे अनेक अहितकर हेतू त्या पर्टिक्युलर व्यक्तीमध्ये असूच शकतात. मग एकाच व्यक्तीमधून जेवढे विषम हेतू आहेत त्याच्यापैकी एकेका हेतूला बलवान हेतुत्व देणं, आणि हाच कारण आहे, हे एका व्यक्तीमध्ये केवळ त्या व्यक्तीच्या अनुभवावरून ठरवणं कठीण असतं. मग हे कुठे ठरवू शकतो? अनेक वेगवेगळ्या, म्हणजे ज्या प्रांतांमध्ये क्षाराचा वापर फारसा घडत नाही आणि ज्या प्रांतांमध्ये क्षारांचा वापर पुष्कळ घडतो, म्हणजे ज्या प्रांतातली भूमी उष्ण असू शकते, क्षारयुक्त असू शकते, ज्या प्रांतामध्ये पाणी क्षारयुक्त असू शकतं, किंवा ज्या प्रांतामध्ये आहारामध्ये आवर्जून क्षार अधिक वापरण्याचं प्रमाण आहे, अशा क्षार सेवन करणाऱ्याच भूभागामध्ये जर विशिष्ट व्याधी जास्त दिसायला लागले तर त्या भागामध्ये त्याच्यातलं कॉमन काय आहे असं तुम्हाला सेपरेट करणं, अनेक विविध हेतूंपैकी मोस्ट कॉमन हेतू वेगळा कुठला की जो इतर प्रदेशांमध्ये नाही. अनेक अहितकर गोष्टी त्याही प्रदेशांमध्ये असतील पण जे दुसरीकडेही असतील, या सगळ्यांमध्ये कॉमन आहे, आणि जे दुसऱ्या प्रांतांमध्ये कॉमन नाही, मग तुम्हाला त्या विषम हेतूंपैकी गट छोटा छोटा नॅरो डाऊन होत जातो आणि तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक हेतू विषयीच असं हेतुत्व निश्चित करता येतं. मग क्षाराच्या बाबतीत हे काय निश्चित झालेलं आहे की उष्ण तीक्ष्ण लघु असले तरी हे प्रमाणात वापरण्याची गोष्ट आहे, सतत उपयोजन केलं असता हे अशुभ परिणाम देणार आहे. लवणम पुनः औष्ण्य तैक्ष्ण्य उपपन्नम, उष्ण आणि तैक्ष्ण्य यांनी युक्त अनतिगुरु. बाहेर पाऊस सुरू झालाय, त्याच्या आवाजाने माझा आवाज क्लिअर येत नाही असं नाहीये ना? येतोय व्यवस्थित? लवणम पुनर् औष्ण्य तैक्ष्ण्य उपपन्नम, औष्ण्य आणि तैक्ष्ण्याने युक्त अनतिगुरु, फार गुरु नाही, अनतिस्निग्धम, फार स्निग्धही नाही, उपक्लेदी, हे सुद्धा क्लेदन करणार आहे लवणरस, विस्रंसन समर्थम, तो स्रंस संघातांचा आशयामधून च्युत होऊ शकेल अशी कुठलीही गोष्ट, असा कुठलाही भाव, त्याचं विस्रंसन करण्याचं सामर्थ्य शक्ती असणारा, अन्नद्रव्य रुचिकरम, अन्नद्रव्यांमध्ये रुची निर्माण करणारा, आणि त्यामुळे लवण विरहित अन्न ही गोष्ट अस्तित्वात नाही, सर्वजण लवण सेवन करतातच करतात, तर अन्नद्रव्य रुचिकरम, त्यांची रुची वाढवणारा, आपात भद्रम प्रयोग समसाधुन्यात, आपात अडचणीच्या प्रसंगी विशिष्ट अवस्थांमध्ये योग्य प्रकारे प्रयोग समसाधुन्यात, योग्य प्रकारे पिंपळीप्रमाणेच योग्य प्रकारे वापरला गेला तर हा औषध म्हणूनही उपयोगी पडणारा आहे. दोष संचयानुबंधम, अधिक प्रमाणात वापरला गेला तर दोष संचयाला अनुबंध किंवा दोष संचित करत नेणारा आहे. तत् रोचन पाचन उपक्लेदन विस्रंसनार्थम उपयुज्यते. आपातभद्र म्हणून कुठल्या अवस्थांमध्ये हा वापरला जातो? तर जिथे रोचन पाचन उपक्लेदन विस्रंसन करायचं आहे
अशा अवस्थांमध्ये हा वापरला जातो. अशा अवस्थांमध्ये वापरला गेला तर तो फलदायी, शुभ फल देणारा आहे. परंतु सतत किंवा अधिक मात्रेत वापरला गेला तर मात्र तो काय काय उपद्रव करतो, तद अत्यर्थम उपयुज्यमानम ग्लानी, शैथिल्य, निर्वृत्तीकरम शरीरस्य भवती. शरीराला ग्लानी आणणारा, शैथिल्य, शरीराचा संघात शिथिल करणारा धातूंचा, दौर्बल्य, बलहानी करणारा, अशा प्रकारचा तो असतो. अशा प्रकारचं ते असतं लवण. येही एनम ग्राम नगर निगम जनपदाः सततम उपयुज्यते. ज्या ज्या प्रांतांमध्ये लवणाचा वापर, खारवलेल्या गोष्टी किंवा कुठल्याही फॉर्ममध्ये लवण अधिक प्रमाणामध्ये, नमकीन खाण्याचा वापर आहे जास्त प्रमाणात, ते भूयिष्ठम, ते प्रायः कसे असतात अधिक्यानी, ग्लासनवाहा, ग्लानी असणारे, शिथिल मांस शोणिता, हा त्यांच्यामध्ये मांस रक्ताला शैथिल्य अधिक असतं, अपरिक्लेश सहाश्च, आणि त्यांच्या शरीरांना क्लेश फारसे सहन होत नाहीत. तद यथा, जसे की बाल्लिक, सौराष्ट्रिक, सैंधव, सैंधव म्हणजे सिंधू प्रांतातले, सौवीरकाहा, या सगळ्या प्रांतांमध्ये, सौराष्ट्र आपल्याला माहित आहे गुजरात, किती जवळच्याच प्रांतामध्ये किती नमकीन खाल्लं जातं याची कल्पना आहे. तेही यांच्या बाबतीत विशेष करून काय घडतं, तेही पयसा अपीसह लवणम अश्नंती, ते लवण नुसतंच अधिक वापरत नाहीत, तर ते दुधासह सुद्धा लवणाचा प्रयोग करतात. ये अपीह भूमेः अत्युषरा देशाः, त्याचप्रमाणे जे अत्यंत ऊषर भूमीचे देश आहेत, तेषु औषधी विरुद्ध वनस्पती वानस्पत्याः न जायन्ते अल्पतेजसा वा भवन्ति. ज्या भूमीमध्ये उषरत्व म्हणजे क्षारीयत्व किंवा लवणत्व हे अत्यधिक प्रमाणात वाढत जातं, अशा प्रदेशामध्ये कुठलाही उद्भिज जो चेतन वर्ग आहे, म्हणजे औषधी विरुद्ध वनस्पती वानस्पत्य, असं काहीही त्याच्यात जगत नाही किंवा उगवत सुद्धा नाही, किंवा आलेच तर अत्यंत अल्प तेजस म्हणजे अतिशय कमी वीर्याचे, निर्वीर्य अशा स्वरूपाचे ते उत्पन्न होतात. लवणोपहतत्वात, का, त्या भूमीमधल्या लवणाने त्यांचं हनन, उपहनन झालेलं असल्यामुळे. तस्मात लवणम नाती उपयुंजित, म्हणून लवण अधिक वापरू नये. जी गोष्ट बाहेरच्या भूमी देशामध्ये घडू शकते की लवणाच्या अधिक्यामुळे ती भूमी ही प्रजननक्षम राहत नाही, ते क्षेत्र सुक्षेत्र राहत नाही, किंवा त्याच्यात काही उत्पन्न झालं तर त्याचं पोषण करून ते रसवीर्य, रसरशीत किंवा वीर्यवान असं त्याच्यातून काहीतरी औषधी इत्यादी वनस्पती इत्यादी उत्पन्न व्हावेत, असा त्या क्षेत्राचा स्वभावच राहत नाही. ही गोष्ट लवणाच्या अतिरसाने रुग्णदेहाची होते. आपल्या भूमीतलं लवण जसं वाढत जातं तसं आपल्या शरीरातलं लवण हे जर तेवढ्या प्रमाणात वाढत गेलं तर आपल्याही भूमीमध्ये कुठलीही गोष्ट नव धातूंचं रस, वीर्यवान चांगलं धातूंचं उत्पत्ती होणं, किंवा गर्भोत्पादन बीजाची किंवा प्रजेची उत्पत्ती होणं, ही गोष्ट सुद्धा, ही उत्पत्तीची क्षमताच ही आपल्या देहाची निघून जाते. येही अतिलवण सात्म्य, त्याच्यामुळे जे अतिलवण सात्म्य आहेत, अतिलवण सात्म्य पुरुषाः, असे जे व्यक्ती आहेत, तेषामपि खालित्य पालित्यानी वलयश्च काले भवती, तसेच त्यांच्यामध्ये खालित्य पालित्य आणि वली हे अकाली हे होतात. या सगळ्या द्रव्य प्रभावामध्ये आपल्याला काय लक्षात आलं, हे प्रायः मगाशी सांगितलं तेच, हे प्रायः हा द्रव्य प्रभावच असा आहे की हा शरीराचं अशुभ करतो. आपण थोडस एक पान दोन पान मागे जाऊयात आणि चौथ्या सूत्रावर पाहूयात परत. रसास्तावत षट मधुराम्ल लवण कटुतिक्त कषाय. रस 6 आहेत, मधुराम्ल लवण कटुतिक्त कषाय. ते
सम्यक उपयुज्यमानाः शरीरं यापयन्ति. ते योग्य प्रकारे उपयोजन केलं असता शरीराचं यापन करतात. मिथ्योपयुज्यमानास्तु दोष प्रकोपाय उपकल्पन्ते. जर मिथ्या वापरले गेले तर तो दोष प्रकोप करतात. दोष प्रकृतीभूत असतील तर ते शरीरोपकारक आहेत. दोष विकृत झाले तर ते नाना पद्धतीचे विकार निर्माण करतात. मग या सम्यक उपयोजनातून शरीर यापन करायचं आणि मिथ्योपयोजनातून दोष प्रकोप होणं, हा जो रसप्रभाव आहे, हे जे रसाचं शरीरावरचं स्वाभाविक कर्म आहे, प्रभावाने होणारं कर्म आहे, त्याच्यामध्ये काय अवधान ठेवायला पाहिजे सतत सतत, की रसांचं सम्यक उपयोजन कसं होईल. रसांचं सम्यक उपयोजन होत असताना त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे ते सर्वथा हितकर कोणत्या पद्धतीने होईल याचा भान ठेवणं. मग त्याचा तो मूळ स्वभाव असेल, त्याचे संयोगादी गोष्टी असतील, त्याच्या मात्रा असतील, त्याची अवचारणा, त्या रसांचं उपयोजन कसं करायचं, तो रस कोणत्या, साध्या मधुर रसाचं उपयोजन आहे तर कोणत्या मधुर रसाचा आश्रय असणारी द्रव्य, कोणत्या मधुर द्रव्यांचं उपयोजन हे शरीराचं यापन करणार आहे आणि कोणत्या मधुर रसांचा आश्रय असणाऱ्या द्रव्यांचं उपयोजन हे दोषप्रकोप करू शकणार आहे. हा त्या रसांचा, शेवटी रस तुम्ही द्रव्याच्या आश्रित आहेत, द्रव्यांच्या मार्फतच रसांची उपयोजना करणार. सो सर्व प्रकारे जितके म्हणून क्रायटेरिया आहेत त्या सर्व प्रकारे अल्टिमेटली तुम्हाला सम्यक उपयोजना म्हणजे हितत्व शोधायला लागतं आणि अहितत्व टाळायला लागतं. हा रसप्रभाव का जाणायचा, तर हितत्व समजण्यासाठी, सर्वंकष हितत्व समजण्यासाठी आणि सर्वंकष अहितत्व समजण्यासाठी आणि हितत्व सांभाळणं आणि अहितत्वाचा परिहार करण्यासाठी. आणि सतत त्याच्यामुळे काय साध्य होणार आहे, की प्रकृतीभूत दोष सांभाळले तर स्वास्थ्याची अनुवृत्ती होईल, दोष विकृत झाले तर शरीराचा उपताप होईल. ही गोष्ट तुम्ही कुठलाही, आता आपण पिंपळी पाहिली, क्षार पाहिला, लवण पाहिलं, हे काय आहे, या द्रव्यांचं उपयोजन हे अत्यंत योग्य प्रमाणात सम्यक केलं तरच, अगदी तरच हे तेवढ्याच पुरते भद्र होतील, शुभ होतील. अन्यथा ज्यांच्यामध्ये उपयोजनेमध्ये प्रमाणामध्ये चूक झाल्यास मोठा उपद्रव होण्याचीच, मोठ्या प्रमाणात दोष निर्माण किंवा विकाराचा, अशुभाचा हेतू ठरण्याचीच प्रवृत्ती यांच्यामध्ये अधिक आहे. बरोबर आहे. म्हणजे अशी द्रव्य ज्याच्या बाहेर धोका म्हणून काहीतरी लावलेलं असतं ना चिन्ह, किंवा रस्त्यामध्ये ज्या वळणावर ऍक्सिडेंट होण्याची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त, तिथे ते चिन्ह असतं हाय अलर्ट, अशा प्रकारची ही द्रव्य प्रभाव असणारी ही सर्व द्रव्य. तस्मात, म्हणून काय करायचं, तेषां तत्सात्म्यतः क्रमेण अपगमनम श्रेयः. म्हणून अशी अशुभ प्रभाव असणारी जी द्रव्य आहेत ती सात्म्य झालेली असली तरी सुद्धा, सात्म्य झालेली असली म्हणजे पदार्थ नावाची तंत्रयुक्ती आहे, प्रत्येक पदाचा त्या त्या अधिकरणामध्ये, त्या त्या रेफरन्समध्ये अभिप्रेत अर्थ काय हे निश्चित समजणं हीच पदार्थ तंत्रयुक्ती. तर इथे सात्म्य याचा अर्थ यत आत्मनी उपशेते, म्हणजे जो निश्चितपणे शरीराला उपकारकच होईल असं सात्म्य, असा त्याचा अर्थ इथे प्रशस्त प्रवर सात्म्य हा याचा अर्थ नाहीये. इथे सात्म्य शब्दाचा अर्थ काय आहे, ओक सात्म्य, जे नित्य अभ्यस्त आहे, नित्य उचित आहे, सवयीचं आहे, म्हणून ते शरीराला फारसं उपद्रव करतंय असं दिसत नाही, म्हणून आत्मनी उपशेते. यत अभ्यासात, सतत शीलनात सात्म्य झालेलं आहे, अशी गोष्ट, अशी गोष्ट जर अशुभ स्वरूपाची असेल, अशुभ प्रभावाची असेल, तर ती जरी सवयीची झालेली असली तरी क्रमेण अपगमनम श्रेयः, त्यापासून क्रमाने दूर जावं, त्याचा त्याग करावा. सात्म्यम अपि हि क्रमेण उपनिर्वर्त्यमानम अदोषम अल्पदोषम वा भवती. अहित प्रभाव असणारं सात्म्य हे जर क्रमाने त्याच्यापासून निवृत्त झालो तर ते फारसं दोषकर होत नाही किंवा अत्यल्प दोषकर होतं.
सात्म्यम नाम. सात्म्य म्हणजे काय हे आता पुढचं प्रकरण सांगतात. सात्म्यम नाम तद यत आत्मनी उपशेते. सात्म्य म्हणजे ते जे आत्मनी स्वतःमध्ये सुखानी उपशेते राहतं किंवा आपल्या शरीराचा भाग होऊन जातं. कसं? कुठल्याही प्रकारचं टर्ब्युलन्स क्रिएट न करता. जे सीमलेसली, हा शब्द सगळ्यात चांगला आहे, जे सीमलेसली आपला भाग होऊन जातं ते सात्म्य. सात्म्यार्थ ही उपशयार्थ. हा सात्म्यानी काय अभिप्रेत आहे? तर तेच जे उपशय या गोष्टीतून अभिप्रेत अर्थ आहे तोच सात्म्यामधून अभिप्रेत आहे. ते सात्म्य आहे 3 प्रकारचं. प्रवर तत्त्रिविधम, प्रवर अवर मध्य विभागेन. प्रवर अवर आणि मध्य विभागाने. सप्तविधम ते 7 प्रकारचंही आहे. कसं? रस एकैकत्वेन सर्व रसोपयोगाच. एखादा रस, मधुराचं सात्म्य, अमलाचं सात्म्य, अशा प्रकारे षड रसांचं एकेकाचं सात्म्य आणि सर्व रसांचं एकत्रित प्रयोग करून असणारं सात्म्य. तत्र सर्व रसम प्रवरम. सर्व रसांचं जे सात्म्य आहे यथायोग्य प्रमाणामध्ये सर्व रस. आता इथे रस म्हणजे सर्व रसांचा बॅलन्स आला, सर्व गुरुवादी गुणांचा बॅलन्स आला, शीतोष्ण वीर्याचा बॅलन्स आला. प्रत्येक अर्थाने समत्व, सर्व गुणांचं समत्व ही गोष्ट सर्व रस सात्म्यामध्ये इन्क्लुडेड आहे. तर ते सर्वात श्रेष्ठ प्रवर सात्म्य आहे. अवरम एक रसम. एकाच एक रसाचं, एकाच एक गुणाचं, एकाच एक वीर्याचं सतत उत्कट कटूच किंवा खूप प्रमाणामध्ये अम्लच किंवा खूप वृक्षच किंवा खूप स्निग्धच, हे कुठल्याही एकाच प्रकारच्या बाजूकडे ढळलेलं सात्म्य हे कसं आहे? अत्यंत अवर सात्म्य. आणि मध्यम तू प्रवरापवर अवर मध्यस्थ. फार उत्तम पण नाही, सगळ्या रसांचा सगळ्या गुणांचा खूप चांगला बॅलन्स आहे असं नाही, आणि अगदीच एकांतिक एकाच रसाचं किंवा एकाच गुणाचंच फक्त सेवन करतोय असंही नाही. असं मधलं संमिश्र जे आहे ते मध्य सात्म्य. का बरं असं असेल? सर्व रसाचं सात्म्य प्रवर असण्याचं कारण काय? कारण साधी गोष्ट आहे, सर्व रस त्यांचा गुणसमुच्चय हा कुठे ना कुठे एकमेकांना काउंटर करणार आहे. कुणी शीत आहे, कुणी उष्ण आहे, कुणी स्निग्ध आहे, कुणी रुक्ष आहे, कुणी गुरु आहे, कुणी लघु आहे. जेव्हा परस्परांचे काउंटर्स योग्य पद्धतीने शुभ स्वरूपामध्ये अस्तित्वात असतील तर घडतं काय? अल्टिमेटली गोष्टीचा बॅलन्स मेंटेन राहतो. अन्यथा जर एखाद्या कुठल्याही गुणाला काउंटरच नसेल तर त्या गुणाचा प्रभाव जो आहे तो एकाच दिशेने उत्कटतेने, स्निग्ध तर स्निग्ध, क्लेदन तर क्लेदनच होतंय शरीरात भरपूर. असं जर व्हायला लागलं तर समत्व ढळतं. आणि समत्व हेच स्वास्थ्य आहे. समत्व हीच अविकृती आहे, समत्व हीच प्रकृती. त्यामुळे अल्टिमेटली हा सगळा उद्योग जर स्वास्थ्यासाठी असेल तर रसांच्या, गुणांच्या सगळ्या स्वरूपानी समत्व सांभाळणं, इनपुट पहिला करेक्ट ठेवा तर काही बिघडणारच नाही. याच्यासाठी या सात्म्याचं कथन या रसविमानामध्ये इथे आलेलं आहे. रसविमान आपण काय पाहिलं? आपण त्याच्याकडे जाऊयात हे सूत्र पूर्ण झाल्यावर. तत्र अवर मध्याभ्याम, म्हणून अवर सात्म्य असेल किंवा मध्यम सात्म्य असेल तर त्या सात्म्यांकडून अवर मध्याभ्याम सात्म्याभ्याम क्रमेण, क्रमाक्रमाने, क्रमेण एव, क्रमाक्रमानेच, हळूहळूच प्रवरम उपपादयेत सात्म्यम, प्रवर सात्म्याचं कडे व्यक्तीने जावं. सर्वरसमपि च सात्म्यम उपपन्नः प्रकृती आदि उपयोक्तृ अष्टमानी, प्रकृत्यादि उपयोक्तृ अष्टमानी सर्वाणि आहार विधि विशेषायतनानि अभिसमीक्ष्य हितमेव अनुरुध्येत. एक अवर आणि मध्याकडून सर्व रस सात्म्याकडे तर जावंच, क्रमाक्रमानेच जावं. पण फक्त तिथेच पोचून प्रवास संपलाय असं नाही, तर प्रकृती इत्यादी उपयोक्तृ अष्टमानी
ज्याच्यामध्ये उपयोक्ता हा 8व्या नंबरवर आलेला आहे. म्हणजे प्रकृती ही ज्याचा आरंभ आहे आणि उपयोक्ता हा त्याच्यामध्ये 8व्या स्थानावर आलेला आहे. अशी जी ही खाली लिस्ट येणार आहे सगळी, ती सर्वाणी आहार विधी विशेष आयतनाने, ती काय लिस्ट? ती सर्व आहार विधी विशेष आयतन आहेत. ती अभिसमीक्ष, ईक्ष जाणीवपूर्वक बघणे, समीक्ष अगदी सम्यक जाणीवपूर्वक बघणे, अभिसमीक्ष अभितः परितः सर्व बाजूनी साकल्याने अतिशय जाणीवपूर्वक उपस्थिती ठेवून, म्हणजे पुनः पुनः परीक्षण करून हितमेव अनुरुंध्येत, केवळ हितकर होईल त्याच गोष्टीचं सेवन करावं. काय आहे आहार विधी विशेष आयतन? या शब्दाचा अर्थ काय आहे? आहार जे भोजनासाठी आहरणीय आहे तो आहार, त्याचा विधी, आहार घेण्याची पद्धती, किंवा विधीचा खरा अर्थ काय आहे शास्त्रातल्या परिभाषेचा? विधी याचा अर्थ नियम, किंवा विधी याचा अर्थ विधान. विधानामध्ये निषेध सुद्धा येतो. जसं उपशय सांगून अनुपशय सुद्धा समजतो त्याच्या विपरीत, तसं विधीमध्ये विधी निषेध हे दोन्ही येतं. आहार कोणत्या पद्धतीने घ्यावा याची इंडिकेशन, आणि कोणती पद्धत त्याज्य आहे आहाराच्या बाबतीत याची इंडिकेशन. आहार सेवन करण्याचे नियम, आहार सेवन करताना टाळण्याचे नियम, ही दोन्ही गोष्ट विधीमध्ये येतात. आहाराचा जो विधी आहे त्याचे जे विशेष आहेत, आहाराच्या या योजनेतल्या योजना किंवा आहार घेण्याच्या पद्धतीमुळे काही विशेष निर्माण होतात. कुठले विशेष निर्माण होतात? एक तर तो आहार शरीराला शुभ काहीतरी करतो किंवा शरीराचं अशुभ काहीतरी करतो, म्हणजे तो हितकर ठरतो किंवा अहितकर ठरतो. हे त्याचं हितकरत्व किंवा अहितत्व ठरण्यामध्ये कोणते हेतू कारण ठरतात? असे काय क्रायटेरिया आहेत की ज्याच्यावरून त्यांचं हितत्व आणि अहितत्व ठरतं? ते क्रायटेरिया, ते 8 हेतू म्हणजे प्रकृतीपासून उपयुक्त्यापर्यंत. म्हणजे हे 8 असे क्रायटेरिया आहेत की ज्यांच्या बेसवर आपण कुठल्याही आहार विधीचं हितत्व आणि अहितत्व हे निश्चित करू शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे अन्नपान चतुष्कामध्ये तुम्हाला जिथे हिताहितत्वाची चर्चा आलेली आहे सगळी, यज्ञपुरुषीयमध्येही आहे, पुढच्याही अध्यायांमध्ये, 4ही अध्यायांमध्ये हितत्वाविषयी कुठे ना कुठे उपदेश आलेलाच आहे. त्याही ठिकाणी सांगितलेलं आहे की खूप कमी हितकर आणि अहितकर असं आहे की जे जनरलाइज भूयिष्ट कल्प, सर्व विविध प्रकारच्या प्रकृतीच्या माणसांसाठी आपण स्ट्रेट विधान करू शकतो की हा हे हितकर आहे आणि हे अहितकर आहे. बहुतेक सगळ्या गोष्टी कशा आहेत? हितत्वाचं लक्षण अहितत्वाचं लक्षण नक्की बघा तिथे जे सांगितलेले, की जे वापरलं गेल्यानंतर समत्वाचं रक्षण होतं, जे विषम आहे ते समत्वाला येतं, ते हितकर. आणि ही गोष्ट व्यक्तिपरत्वे बदलत जाते. प्रत्येकासाठी प्रत्येक सिच्युएशन मध्ये काय नेमकं हित ठरेल अहित ठरेल हे बदलत जातं. हे कशाच्या आधारावर बदलतं? ते हे 8 क्रायटेरिया, प्रकृतीपासून उपयोक्त्यापर्यंत. ठीक आहे. आपण हा रसविमान जो अध्याय पाहिला होता त्याचा आपण उद्देश सांगताना मी तुम्हाला म्हटलं होतं की रस हा गुणसमुच्चयाविषयी असला आणि रसद्रव्य, रसाचा आश्रय जो द्रव्य आहे, ही आहार्य द्रव्यही असतात, भेषज द्रव्यही असतात. तरीही एक लक्षात घ्यायला पाहिजे की रसप्रधान म्हणजे गुणप्रधान असा ज्याचा आपण स्वभाव अभ्यासतो किंवा ज्याचं शरीरावरचा प्रभाव आपल्याला दिसतो, ही मुख्यत्वे आहार्य द्रव्य असतात. भेषज द्रव्यांच्या बाबतीत एकाच कुठल्या तरी गुणाची, शक्तीची अधिक खूप तीव्र उत्कटता असते आणि म्हणून भेषजे ही वीर्यप्रधान असतात आणि म्हणून ती मात्रेनी कमी आणि प्रसंगानुरूप वापरावी लागतात. आणि आहार मात्र हा नित्य तुलनेनी भेषजापेक्षा मात्रेनी अधिक हा मुख्य आहार शरीराचं पोषण करणारा म्हणून घेतला जातो. त्यामुळे रसप्रभाव आणि द्रव्य प्रभावामध्ये आपण सर्वच द्रव्य
औषधी द्रव्य, आहार्य द्रव्य सगळ्याविषयी हा नियम लावू शकत असलो तरी हे प्राधान्याने कथन आहार्य द्रव्यांविषयी चाललंय हे आपल्याला या अध्यायाचा प्रवास पाहिला की सहज लक्षात येईल. म्हणून नाती उपयुंजित मध्ये सुद्धा जी 3 घेतलेली द्रव्य आहेत ही आहार्य द्रव्य. पिंपळी ही इथे आहारयोगी म्हणून तिचं कथन सतत अभ्यासामध्ये. आणि जी नित्य अभ्यास करावीत म्हणून आलेली द्रव्य जी आहेत तीही तैल, सर्पी, मधु ही सुद्धा आहार्य द्रव्य, केवळ भेषज द्रव्य नाहीये. का? त्याचं सांगितलं आत्ताच मी की आहार हा मुख्यत्वे रसप्रधान, गुणप्रधान असतो आणि औषध हे मुख्यत्वे वीर्यप्रधान होतं. म्हणून याच्यातली प्रिन्सिपल्स दोन्हीला लागू पडत असली तरी हा मुख्य प्रतिपाद्य विषय आहाराचा आहे. आणि ह्याच्यातून आपल्याला काय समजलं विमानस्थानाविषयी? जे मी काल सुरुवातीला सांगितलं होतं की व्याधीचं कितीही बारकाईने ज्ञान करून घेतलं तरी त्या व्याधीच्या निरपेक्ष एकूण जे शरीर आहे, त्या रुग्णाचा जो देह आहे, ज्याच्या आश्रयाने तो व्याधी आहे, त्या देहाविषयीचं काहीतरी विशेष ज्ञान, त्या देहाविषयीच्या कुठल्या तरी बाबींचं विशेष ज्ञान करून देण्यासाठी विमान आहे. त्याच्यातला एक महत्वाचा पहिला भाग आहे दोष. त्या दोषांचं शरीरातलं जजमेंट कसं येणार आहे ह्याच्यामध्ये दोषांचं प्रमाण आणि दोषांचा स्वभाव या 2 खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. दोष किती प्रमाणात शरीरात आहेत आणि ते प्रकृतीभूत आहेत का विकृतीभूत आहेत हे जाणण्याचा विषय आहे. त्या दोषांचं प्रमाण आणि त्यांचं प्रकृतीभूत असणं आणि विकृतीभूत असणं हे सगळ्यात अधिक रसांच्या उपयोजनेवर अवलंबून आहे. म्हणजे आहाराच्या उपयोजनेवर अवलंबून आहे. म्हणून ह्या अध्यायामध्ये सगळं आहाराविषयी, रस आणि द्रव्य प्रभावाविषयी, आहाराच्या हितत्व अहितत्वाविषयी हे सगळं कथन हे या क्रमाने घडलेलं आहे. म्हणजे आपल्याला समोर असलेल्या व्यक्तीमध्ये एकूण त्याचं आहाराचं उपयोजन हे किती प्रमाणात दोष जनन करणारं, दोष संचय करणारं आहे, तो दोष प्राकृत स्वरूपाचा आहे का पुष्कळसा बिघडलेला विकृत कर्म करण्याच्या स्वभावाचा निर्माण झालेला आहे, याचं जजमेंट घेणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. एखादा कुठलाही हेतू निमित्त कुठलीही संप्राप्ती सुरू होणं, एक साधी गोष्ट आपण असं लक्षात घेऊ की एखाद्या ठिकाणी जळणारी एखादी वस्तू पडली, ती काही नाही खडखडीत दगडावर पडली, ती स्वतः जळेल, विझून जाईल. आणि या उलट एखाद्या वाळलेल्या जंगलामध्ये आग लागली किंवा वाळलेल्या गवतावर डोंगराला आग लागली तर पेटतच्या पेटत जाईल. छोट्या मोठे ऍक्सिडेंटल गोष्ट पण त्याच्यासाठी आजूबाजूला घडणाऱ्या व्यवहारातल्या अनेक गोष्टींकडे बारकाईने बघा. शरीरामध्ये तशाच घटना घडत असतात, काही वेगळं घडत नसतं. एखाद्या ठिकाणी छोटी मोठी आग लागते, रेस्क्यूची सिस्टीम खूप चांगली असते, पटकन सगळ्या हेल्प तिथे पोहोचू शकते आणि ती आग आटोक्यात येते. का? कारण ती आग ज्या सिच्युएशन मध्ये लागलेली आहे त्याच्या आजूबाजूची जी सगळी व्यवस्था आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, फॅसिलिटीज आहेत किंवा जे प्रोटेक्शन आहे, ती बिघाड पसरू नये म्हणून हे जिथे खूप चांगली सिस्टीम झालेली आहे, जिथलं बाकीचं सगळं एफिशियंट आणि प्राकृत आहे, तिकडे तो विकार लिमिटमध्ये राहतो. या उलट एखाद्या अत्यंत दाट वस्तीमध्ये जिथे काही प्रोटेक्शन नाहीये फारसं, जिथे मदत पोचवायची तरी रस्ते नाहीयेत, अशा ठिकाणात जिथे बरचसं मटेरियल हे सहज जळू शकणारं अशा प्रकारचे, अशा ठिकाणी एखाद्या घरात लागलेली आग ही अख्खीच्या अख्खी वस्ती जाळून मोकळी होते. मध्यंतरी बघा तुम्ही, मला वाटतं कोविडच्या आसपास अख्खी फॅशन स्ट्रीट जळाली होती कॅम्पमध्ये. सगळीच्या सगळी दुकानं जळाली होती दिवाळीच्या तोंडावर. का? कारण त्याच्याकडे एका ठिकाणी आग लागली तर ती लिमिट करू शकेल अशी रचनाच नाही. उलट सगळं त्याच्या भक्ष्यस्थानी पडू शकेल, त्या व्याधी संप्राप्तीचा भाग होऊ शकेल असंच सगळं मटेरियल, असाच दारुगोळा सगळा तिकडे जमा. अशा पद्धतीने आपले देह पण अशा स्थितीत असतात. त्यामुळे कुठल्याही हेतूनी एखाद्या ठिकाणी दोष बिघडला, एखादी संप्राप्ती सुरू झाली
तर अन्य गोष्टी ह्या स्वतःला प्रोटेक्ट करतील आणि त्या संप्राप्तीचा विरोध, व्याधी क्षमत्व नावाची गोष्ट, ही गोष्ट घडेल का एखाद्याच्या शरीरामध्ये त्या निमित्ताने भसाभस इतक्या गोष्टी बिघडत 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 जातील, व्याधी अक्षमत्व. हे त्याच्या शरीरातला एकूण दोषांचा स्वभाव कसा आहे, एकूण दोष संचय किती आहे, एकूण धातूंची स्थिती काय, धातू बल काय, त्यांची दृढता काय, ह्या एन नंबर ऑफ फॅक्टर्स वर हे बदलत जात. आणि हा त्याचा एक भाग आहे. आपण जो रसप्रभाव बघतोय, रसविमान बघतोय, त्याचा एक खूप महत्वाचा भाग आहे हे. कारण शरीरामध्ये दोष जनन करणारे सगळ्यात महत्वाचा हेतू हा आहार आहे. कालही म्हटलं, अन्य सगळे हेतू हे दोषांमध्ये अवस्थांतर निर्माण करतात. साक्षात दोष जनन करणं ही गोष्ट आहारातून घडते. पांचभौतिक देहामध्ये पांचभौतिक दोष धातू मलांची उत्पत्ती ही पांचभौतिक आहार द्रव्य शरीरात गेल्यानी होते. हे सगळ्यात महत्वाचे. अधिक बारकाईने बघा तुम्ही, कालांमुळे होणारे चय प्रकोप प्रशम जिथे सूत्र आलेली आहे तिथे सुद्धा चीयते लघु वृक्षाभिर औषधीभिही समीरणा. ग्रीष्मामध्ये वायूचा चय कसा होतो? कारण ग्रीष्मामध्ये सृष्टीमध्ये लघुवृक्षादी गुण वाढलेले असतात. त्या लघुवृक्षादी गुणात्मक त्यांची उत्कटता ही त्या औषधींमध्ये, त्या काळात भूमीमध्ये निर्माण होणाऱ्या अन्न धान्य शाखा इत्यादी सगळ्यांमध्ये असते. तुम्ही अगदी दूध जरी घेतलं तरी ग्रीष्मामध्ये गाईचं म्हशीचं दुधाचं स्वरूप आणि थंडीमध्ये येणारं दूध याचा थिकनेस गुण बदलतात. तर तो लघुवृक्षादी ही सृष्टीत सगळीकडेच ते गुण वाढतात. तशाच प्रकारचा आहार आपण सेवन करतो. आपल्या शरीरामध्ये आपलाही देह सृष्टीचा भाग आहे, आपल्याही शरीरात लघुवृक्ष गुण वाढतातच, प्लस त्याचं पोषण करणाऱ्या औषधी तशाच येतात. या सगळ्यातून वाताचा चय होत जातो. किंवा वर्षा ऋतूच्या बाबतीत म्हणलं, अद्भिर अम्ल विपाकाभिर औषधीभिश्च तादृशम. अम्ल विपाक हा कुठे कुठे होतो सृष्टीमध्ये? आपल्या देहात तर होतोच, भूमीतही होतो, जलातही होतो, त्या भूमीत उत्पन्न होणाऱ्या प्रत्येक गोष्टीत होतो. म्हणजे शरीरामध्ये वर्षा ऋतूनी पित्ताचा चय झाला तरी त्याला माध्यम काय? शेवटी जे द्रव्य या शरीराच्या आत येतंय ते माध्यम आहे की अम्लविपाक असणारे औषधी आणि जल या शरीरात जाते, म्हणून या शरीरामध्ये पित्ताचा चय होतो. सो म्हणून मी हे काय एम्फसाइज करतेय, कारण आहाराचं महत्व हे खूप जास्त आहे. आपली प्रवृत्ती अशी होते, आपल्याला असं वाटतं की अग्नी उत्तम असणं किंवा आपण यथाकाल शोधन करणं म्हणजे आपण आहारातल्या अपथ्याकडे दुर्लक्ष केलं तर चालेल, किंवा विकार उपस्थित नाहीये म्हणून दुर्लक्ष केलं तर चालेल, किंवा एखादी गोष्ट आपल्याला पिढ्यानपिढ्या सातवी आहे, आमच्याकडे हेच खातो आम्ही, असं म्हणून एखाद्या अहित गोष्टीकडे जो शीलनीय नाहीये, जो अभ्यास करण्याजोगा नाहीये, अशा अभ्यस्त गोष्टी आपण सोडायला तयार होत नाही किंवा रुग्णाला प्रवृत्त करत नाही. तर त्याचं महत्व किती अधिक आहे हे आपल्याला रसविमानाच्या ओळी ओळीतून समजतं. शौनक हसू नको, हे मी रसविमानासाठी म्हणते आहे. ठीक आहे, 10 वाजून 10 मिनिटं झालेली आहे. आपण उद्याच्या नाही सॉरी बुधवारच्या तासाला अष्टौ आहार विधी विशेषायतन पाहूया. थांबायचं. मी असं म्हटलं होतं याच्यामध्ये कुठेही कुणाला काही प्रश्न असतील कुठल्या विषयी तर ग्रुपवर पाठवा. ग्रुपवर नसतील पाठवण्यासारखे तर शौनक दादाकडे पाठवा, शौनक सरांकडे पाठवा. पण काही असतील शंका तर जरूर येऊ देत. आपण त्या पुढच्या आणखीन मला वाटतं 2 तासांमध्ये हा अध्याय संपते. तर त्या 2 तासांमध्ये आपल्याला त्याही शंकांचा काही विचार करता आला तर जरूर करूया. ठीक आहे, निशा स्वस्ती. येऊ का रे शौनक? हो, थँक्यू मॅडम. अच्छा, पुढच्या तू का हसलास? बुधवारी तू म्हणजे एवढा का हसत होतास? पुढच्या बुधवारी म्हणजे 25 तारखेला आपलं पुढचं लेक्चर असेल. उद्या खरं तर लेक्चर होणार होतं, ते आपल्याला जमणार नाहीये, त्याच्यामुळे ते आज लेक्चर कंडक्ट केलं गेलं. याचं आपण नंतर पुढे 25 तारखेला आपण परत भेटूया. अच्छा. थँक्यू मॅडम.